रायगड पाहायचा असेल तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात की विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही. प्रेमात पडण्याकरता फारसं धाडस लागतं, कारण ज्या क्षणी तुम्ही प्रेमात पडता त्या क्षणी तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं. प्रेम करणं म्हणजेच अहंकार गळून पडणं, हरवणं. प्रेम करणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याचा मुभा देणं, शरण जाणं. हा प्रेमाचा एकमेव मार्ग आहे. आपण फुलपाखरू व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणहून स्वतःभोवती कोश निर्माण करतो, स्वतःला कैदेत बद्ध करतो. फुलपाखरू होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची, मग त्याचं आपोआप फुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो, त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्वीकारलेला असतो. स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते नाही मिळाले की दुःख होतंच, पण नक्की काय नाही मिळालंय म्हणून दुःख होतंय हे माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हे दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं. दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं हे नक्की. साध्या विषयावर जिथं अजून मनमोकळी चर्चा होत नाही, तिथं अंतःकरणातील व्यथा कशी काय बोलायची? सर, कंटाळ्यात दोन जाती आहेत. कंटाळा कशाचा आला आहे ते नेमकेपणाने सांगणारे आणि कशाचा कंटाळा याचा उलगडाच न होणारे. जे नेमकेपणाने सांगू शकतात ते हॉबी शोधतात, स्वतःला वाचवतात. परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवाना त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडीचा रंग पाहून लग्न जमावतो, आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर बाळून आयुष्यातले निर्णय घेतो, आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते. तुमच्या नकळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय. हे तुमचंच कुणीतरी कधीकधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कुणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असते, कारण ते कुणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देतं, तेव्हा त्या तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे. आणि त्याहून महत्त्वाचे, आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कुणीतरीच्या रांगेत उभे राहावे, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं म्हणतात. विकायचं ठरविलं तर फुलंसुद्धा तराजूत टाकावी लागतात. विकणाऱ्याने फुलांचं वजन विकावं. सुगंधी वेड्या माणसानं वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होतं. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुडतात आणि निर्वृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. ह्या उलट काही माणसं चिडून उठतात, सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरं वाटत नाही.
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचं रूळ नव्हे. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं, वाट आणि उतार गवसेल तसं. आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर ते भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळब राहत नाहीत. पण रुसून झोपलं तर झोप व्यवस्थित होते असंही नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. त्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो. पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलयासही स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातील एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते का ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ असतं. भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो. ही सगळी झापडच.